राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आपली ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग सिरीज सुरू आहे. आपली स्ट्रॅटेजी नंबर 3 एक्सटर्नल लिक्विडिटी स्ट्रॅटेजी, याचे बॅक टेस्टिंग हे बघत आहोत आपण. जून महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर 900 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, म्हणजे ऑलमोस्ट अकाउंट डबल केलेलं होतं. या जुलै महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये फक्त आपण 10 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, दुसऱ्या आठवड्यामध्ये 360 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो, तिसऱ्या आठवड्यामध्ये 580 पिपच्या प्रॉफिटमध्ये होतो आणि चौथ्या आठवड्यामध्ये 310 पिपच्या ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये होतो. आता बघूया आपण जुलै महिना कसा क्लोज करणार आहे. जुलै महिन्यामध्ये आपण ऑल ओव्हर किती प्रॉफिट काढणार आहे हे आपण एकदा चेक करू. 28 जुलै म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये आपण यामध्ये किती प्रॉफिट काढणार आहे की लॉस काढणार आहे, आणि ऑल ओव्हर आपण हा महिना प्रॉफिटमध्ये क्लोज करणार आहे की लॉसमध्ये, हे आपण चेक करूया. ओके, सो सुरू करूया 28 जुलैपासून. झोनचा हाय कुठला होता, तर झोनचा हाय हा होता, आणि लो कुठला होता, तर लो हा होता. ओके, चेक करू. या ठिकाणी आपण लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटते. या ठिकाणी आपला बाय असता 20 पिपच्या आसपास आपला एस एल होता. 20 + 10 30 पिपच्या आसपास या ठिकाणी एस एल कन्सिडर करेल. ओके, त्याच्यानंतर झोनच्या हायची काय सिच्युएशन एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी एकदम झूम करून दाखवतोय मी. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली नाही आहे, डायरेक्ट मार्केटमध्ये कॅन्डलनं क्लोजिंग दिले, पण त्याचा एस एल आपल्याला परवडतोय का एकदा चेक करू. ओके, 100-110 पिपच्या आसपास आपल्याला एस एल हा परवडतोय. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितला होता की टार्गेट आपण मोठं घ्यायला लागलोय, सो 120, 130 आणि कधी 140 पिपपर्यंत पण आपल्याला एस एल परवडतोय. या ठिकाणी दोन्ही आपले टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. ओके, सो 200 पिप्स टीपी डन. ओके, बघू 29 जुलैचा झोन आपल्याला काय रिझल्ट देतोय. ओके, हा 29 जुलैचा झोन आहे, त्याचा हायेस्ट पॉइंट इथे आहे, लोवेस्ट पॉइंट या ठिकाणी आहे. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झाले का एकदा चेक करू आपण. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप झालेली नाही आहे. पुढे जाऊन काय सिच्युएशन आहे एकदा चेक करू. ओके, इथं ही कॅन्डलनं डायरेक्ट क्लोजिंग दिलेली आहे खरी, पण आपल्याला हा स्टॉप लॉस परवडणार आहे काय एकदा चेक करू. अजिबात आपल्याला हा स्टॉप लॉस परवडत नाही. भले याचे पुढचे आपल्याला दोन्ही टार्गेट डन झालेले बघायला भेटतील, परंतु हा आपल्याला स्टॉप लॉसच परवडत नाही आहे. सो त्यामुळं आपण हा ट्रेडच घेणार नाही आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जर फक्त आपले टार्गेट होणार असतील म्हणून जर आपण ट्रेड घेणार असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे. या ठिकाणी मार्केटमध्ये डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिलेली आहे. या ठिकाणी आपला सेल असता, पहिलं टार्गेट 100 पिपचं, दुसरं टार्गेट 200 पिपचं, दोन्ही सुद्धा या ठिकाणी टार्गेट डन झालेले बघायला भेटतात. सो हा आपल्याला ट्रेड आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे परफेक्ट होता का, कारण या ठिकाणी जर त्याचा स्टॉप लॉस बघितला तर स्टॉप लॉस आपल्याला हा परवडणारा होता, त्यामुळं आपण हा ट्रेड घेतला असता. ओके, या ठिकाणी 29 जुलैला एकच ट्रेड घेतला होता आपण, दुसरा ट्रेड आपल्याला परवडत नव्हता एस एल म्हणून घेतलेला नव्हता. सो 200 पिप्सचा टी पी या ठिकाणी डन झालेला बघायला भेटतो. 30 जुलैला काय झालं एकदा आपण चेक करूया. 30 जुलैमध्ये झोनचा हाय हा होता. अगेन हा आपला ट्रेडच होऊ शकत नाही आहे, आणि झोनचा लो कुठला होता, हा होता. ओके, आय थिंक इथं मार्केट आलेलं नसावं, एकदा चेक करू. ओके, मार्केट पुन्हा या ठिकाणी आलेलं नाही आहे. सो पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आपल्या ह्या स्ट्रॅटेजीनं दोन्ही पण आपल्याला ट्रेड भेटलेले नाही आहेत. हरकत नाही, हा ट्रेड आपल्याला स्टॉप लॉस मोठा होता म्हणून भेटलेला नव्हता, आणि हा ट्रेड 30 जुलैला आपल्याला
आपल्याला 30 जुलैला तिथं मार्केट पुन्हा आलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे तो सुद्धा आपल्याला भेटायला नव्हता. अगेन या ठिकाणी सुद्धा सेमच, ही कॅन्डल आपल्याला परवडणारी नाही आहे, सो आपण हा सुद्धा ट्रेड घेणार नव्हतो. आणि याच्या लोवेस्ट पॉईंटला आपल्याला पुढे जाऊन मार्केट आले का एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी सुद्धा मार्केट पुन्हा आलेलं नाही. सो जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन्ही दिवशी आपल्याला ट्रेड भेटायला नव्हते. आपण ऑल ओव्हर याचे रिझल्ट्स बघूया. आता टोटल ट्रेड्स किती, फक्त 3. ओके, त्यापैकी टीपी डन किती आहेत, फक्त 2. आणि SL हिट किती आहे, 1. ओके, ऑल ओव्हर प्रॉफिट किती आहे, 200 200 400 400 मधून फक्त 30 गेले, 370. ओके, 370 पिप्स आपण या महिन्यात प्रॉफिटमध्ये आहे. सो एकंदरीतच हा महिना आपल्याला खूप जास्त ब्लॉकबस्टर गेला आहे म्हणायला हरकत नाही आहे. याचे सगळे रिझल्ट्स आपण तुमच्या डोळ्यासमोर आहेतच. पुन्हा एकदा आपण जुलै महिन्यामध्ये ऑल ओव्हर काय सीन आहे आपला क्लिअर करू. ओके, प्रत्येक ट्रेड आपण यामध्ये डिस्कस करत आलेलो आहे. सो आता आपण बघूया जुलै महिन्यात आपण ऑल ओव्हर पहिल्या आठवड्यात 10, दुसऱ्या आठवड्यामध्ये 360, तिसऱ्या आठवड्यामध्ये 580, चौथ्या आठवड्यामध्ये 310 आणि 5व्या आठवड्यामध्ये 370, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक. ऑल ओव्हर जुलै महिन्याचा प्रॉफिट आहे 1630 पिप्स. जोक नाही आहे मित्रांनो, मार्केटमधून पैसा काढणं एवढं सोपं नाही आहे. खूप जास्त कष्ट घ्यायला लागतात, खूप जास्त मेंटल स्ट्रेस द्यायला लागतो. त्यावेळेला आपल्याला ट्रेड मॅनेज करून त्यातून पैसे काढायला लागतात. एवढी सिम्पल स्ट्रॅटेजी आहे. आपल्याला जून महिन्यामध्ये याच स्ट्रॅटेजीनं 900 पिपचा प्रॉफिट दिला होता आणि जुलै महिन्यामध्ये 1630 पिपच्या आसपास प्रॉफिट दिलेला आहे. खरोखर जोक नाही आहे. मार्केटमधून पैसा काढणं एवढं सोपं नाही आहे, पण जर आपण काही रूल्स, काही स्ट्रॅटेजीज फिक्स केल्या आणि त्यांना जर फॉलो केलं तर त्यामधून पैसा काढणं एवढा अवघडसुद्धा नाही आहे. आपण प्रत्येक ट्रेड यामध्ये डिस्कस करायला लागलो आणि प्रत्येक ट्रेडच्या एंडला आपण याचे रिझल्ट्स बघायला लागलो आहे. 1630 पिपपैकी तुम्हाला निम्मं जरी मिळालं तरीसुद्धा तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकताय. मार्केट डबल नाही, ऑलमोस्ट 1.5x तुम्ही या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये करू शकत होता. यामध्ये ट्रेड मॅनेज कसा करायचा, ट्रेड कसा टाकायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासेसमध्ये घेत असतोय. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला जर एवढा प्रॉफिट होत असेल तर याच्या संगतीने अजून आपल्याकडे 3 ते 4 स्ट्रॅटेजीज आहेत. जर सगळ्या स्ट्रॅटेजींना आपण चांगल्या पद्धतीने ट्रेड मॅनेज करायला शिकलो तर आपण विचार करू शकता की आपल्याला किती चांगल्या पद्धतीने प्रॉफिट मार्केटमधून काढता येऊ शकतोय. फक्त पर्स्पेक्टिव्ह चेंज केला पाहिजे. एखादा महिना वाईट जाणार, एखादा महिना चांगला जाणार, ह्या सगळ्या गोष्टी होणार. हा महिना चांगला चालला आहे म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. वाईट गेल्यानंतर कोणी सगळेजण सांगणार आहेत, पण एखादा महिना वाईट गेल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर करणार आहेत की मार्केटमधला आपल्याला पैसेसुद्धा काढता येऊ शकतोय. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, खूप जास्त महत्त्वाच्या आहेत की आपण मार्केटमध्ये टिकून राहणं, एखादी स्ट्रॅटेजी मास्टर करणं आणि त्याच्यातून पैसे काढणं. ओके, आपला हा कंटेंट मी जेन्युइनली आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. जर जेन्युइनली तुम्हाला आवडत असेल तर जवळच्या लोकांपर्यंत नक्की हा कंटेंट शेअर करायला अजिबात विसरू नका. ओके, ऑगस्ट महिन्यामध्ये या स्ट्रॅटेजीनं आपल्याला काय प्रॉफिट होणार आहे, काय लॉस होणार आहे, ही स्ट्रॅटेजी, ही लिगसी आपण पुढे घेऊन जाणार आहे की नाही, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो प्रत्येक व्हिडिओ नक्की बघत चला, तुम्हाला नक्की त्यातून फायदा होत राहील. थँक्यू सो मच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू.